चला मग आपण नेक्स्ट पार्ट पाहू आपण ह्या फायरवॉल अँड इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीमचा, दॅट इज फायरवॉल कॉन्फिगरेशन. In last session we had seen the different types of firewall. Now how this firewall can be configured. Whenever you use the firewall, you have to use some different combination of various configuration. So we need to use that particular firewall settings. So how will you configure that firewall? So we know that packet filter is there, application gateway is there, circuit gateway is there. So how we can combine all these types of different firewall in configuration. तर हे आपण इथे ह्या सेशनमध्ये पाहू आपण. फायरवॉल कॉन्फिगरेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 3 टाईपचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन आपण इथे कन्सिडर करत असतो. दॅट इज स्क्रीन्ड होस्ट फायरवॉल, सिंगल होम बेशन. दुसरा आहे स्क्रीन होस्ट फायरवॉल, ड्युएल होम बेशन. इथे सिंगल होम बेशन आणि दुसरा ड्युएल होम बेशन. तर कसा तो ॲक्ट करेल पाहू आपण ते. आणि तिसरं आहे स्क्रीन सबनेट फायरवॉल, स्क्रीन सबनेट फायरवॉल. तर ह्या 3 टाईपचे वेगवेगळे फायरवॉल कॉन्फिगरेशन्स आहेत. सो फर्स्ट इज स्क्रीन होस्ट फायरवॉल, सिंगल होम बेशन. Suppose this is a internal network and we have a particular network and one the application gateway is there which can restrict the access of various applications. आपल्याला माहिती आहे ॲप्लिकेशन गेटवे काय करतो. तर ह्या इंटरनल नेटवर्कमध्ये एक ॲप्लिकेशन गेटवे आहे आणि आपण इंटरनेटला तो कनेक्ट करणार आहोत आपला हा पूर्ण नेटवर्क. तर आपण अजून एक फिल्टर फायरवॉल तिथे यूज करू, दॅट इज पॅकेट फिल्टर. पॅकेट फिल्टर इज अ बेसिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी टाईप ऑफ फायरवॉल. कुठलाही टाईपचा फायरवॉल असेल तर हा पॅकेट फिल्टर इज द बेसिक कॉन्फिगरेशन. तर हा पॅकेट फिल्टर इथे आपण यूज करू. आतमध्ये ह्या इंटरनल नेटवर्कच्या मध्ये आपण ॲप्लिकेशन गेटवे यूज केलेला आहे, हा एक फायरवॉल यूज केलेला आहे आणि त्याच्या एंट्री लेव्हलला आपण पॅकेट फिल्टर यूज केलेला आहे आणि इंटरनेट आहे इथे. आता मला इंटरनेटला ॲक्सेस करायचं आहे. सो ॲट दॅट टाईम आय कॅन सेंड द इन्फॉर्मेशन थ्रू 2 डिफरंट फायरवॉल्स, दॅट इज ॲप्लिकेशन गेटवे अँड पॅकेट फिल्टर. ॲप्लिकेशन गेटवे आणि पॅकेट फिल्टर ह्या दोन्ही फायरवॉलकडनं आपण डेटा पास करणार आहोत आणि इंटरनेटला ॲक्सेस करणार आहोत. सो दॅट इज सिंगल होस्ट स्क्रीन होस्ट सिंगल होम बेशन. पण याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर व्हॉट एव्हर वी ॲक्सेस द डेटा फ्रॉम द इंटरनेट दॅट इज फ्रॉम द पॅकेट फिल्टर फर्स्ट, देन इट सेंड्स टू application gateway and from application gateway to the internal network. But here you can see the 2 different lines, this line and this line. So here any computer system can directly access the packet filter bypassing the application gateway also. जर इथला कनेक्शन डिस्कनेक्ट झाला तर तो हा ॲप्लिकेशन गेटवेमध्ये तो डेटा पाठवेल किंवा तो पाठवणार नाही, डायरेक्टली पॅकेट फिल्टरला पाठवेल आणि फ्रॉम पॅकेट फिल्टर दॅट डायरेक्टली ॲक्सेस द इंटरनेट. सो इट विल बायपास इन स्क्रीन होस्ट फायरवॉल सिंगल होम बेशन, दिस बायपास द ॲप्लिकेशन गेटवे. हा ॲप्लिकेशन गेटवेला बायपास करत आहे. So the packet filter ensures that the incoming packet is allowed only if it is destined for the application gateway by examining the destination address field. Destination address field काय आहे त्याच्यावर डिपेंड असेल की हा जो काही आपण डेटा पॅकेट बाहेर पाठवत आहोत किंवा आतमध्ये घेत आहोत, इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक हे अलाउ केल्या जाईल ओनली थ्रू द application gateway by examining the destination address field. Also it ensures that the outgoing packet is allowed. ठीक आहे, इनकमिंग आणि आउटगोईंग हे दोन्ही ॲप्लिकेशन गेटवेच्या थ्रू जातील बाय एक्झामिनिंग द सोर्स ॲड्रेस फील्ड. आता आउटगोईंग पॅकेट फील्ड आउटगोईंग ट्रॅफिक कशावर डिपेंड करेल, सोर्स ॲड्रेस काय आहे त्याचा. म्हणजे हा कम्प्युटर समजा
it is the source. So here through the application gateway that will pass through the packet filter and send to the external network, that is internet. So by examining the source address field, and incoming, that is depending on the destination address field. हा जो इंटरनेटकडनं जो काही डेटा पॅकेट आपल्याला येणार आहे नेटवर्कमध्ये, तर तो कुठल्या तरी एका कम्प्युटर सिस्टीमचा डेस्टिनेशन असेल त्याचा, तर हा एक कुठला तरी एक कम्प्युटर सिस्टीमचा IP ॲड्रेस असेल, दॅट इज अ डेस्टिनेशन ॲड्रेस. तर त्याला तो एक्झामिन करेल हा ॲप्लिकेशन गेटवे. पण इथे आपल्याला माहिती आहे की तो ट्रॅफिक ह्या ॲप्लिकेशन गेटवेला सुद्धा बायपास करू शकते. म्हणजेच काय की पॅकेट फिल्टरपर्यंत आला, पॅकेट फिल्टरकडनं डायरेक्टली तो नेटवर्कला असा ह्या लाईनमधून तो जाऊ शकतो. तर ही अशी ॲक्टिव्हिटी इथे परफॉर्म होऊ शकते डायरेक्टली बायपासिंग लाईक दिस ऑर लाईक दिस. सो दॅट मे हॅपन्स. So application gateway performs authentication and proxy functions in this particular screen host firewall single home bastion. Advantages काय ह्या particular configuration चे? So this configuration increases the security of the network by performing checks at both packet and application level. म्हणजे ह्या application levelला सुद्धा तो चेक करेल आणि पॅकेट लेवलला सुद्धा तो चेक करेल. पॅकेट फिल्टर आणि application गेटवे हे दोन बॅक टू बॅक कनेक्ट केल्यामुळे इथं जे काही चेक राहील याच्यावर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिकवर हा चांगल्या प्रकारे राहू शकतो. पण डिसएडव्हान्टेजसुद्धा आहे त्याच्यामध्ये. द इंटरनल युजर्स मे आर कनेक्टेड टू द ॲप्लिकेशन गेटवे अँड पॅकेट फिल्टर. येस, इट इज करेक्ट, बट इट कॅन, दॅट मीन्स अटॅकर कॅन अटॅक bypassing the application gateway. Once this particular packet filter compromised or it is exposed to attacker and it is compromised, then attacker can directly attacks the internal network bypassing the application gateway also. कारण की कनेक्शन हे असे आहेत इथे. अदरवाईज ह्या पर्टिक्युलर कॉन्फिगरेशनमध्ये सिक्युरिटी चांगली राहिली असती, पण इथे हे दोन कनेक्शन दिल्यामुळे तो इथे थोडासा डिसएडव्हान्टेज त्याचा आलेला आहे. नेक्स्ट असेल स्क्रीन होस्ट फायरवॉल ड्युएल होम बेशन. तो सिंगल होम बेशन होता, हा ड्युएल होम बेशनमध्ये आपण जर पाहिलं तर परत तेच कॉन्फिगरेशन आपण पाहू. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आहे. ज्या बायपासिंग करण्यासाठी जे काही लाईन्स आपण तिथे दिल्या होत्या ॲप्लिकेशन गेटवे ते काढून टाकल्या, म्हणजे हा झाला ड्युएल होम बेशन. तर इंटरनल नेटवर्क आहे, ॲप्लिकेशन गेटवे आहे आणि पॅकेट फिल्टर गेटवे आहे. जसा तो सिंगल होम बेशनमध्ये होता सेम तसाच. आता इथे काय होईल की इंटरनेटला जर ॲक्सेस करायचं असेल तर त्यावेळेस ह्या पद्धतीने तो डेटा जाईलच, प्रश्नच येत नाही. असा पण जातो. हा कोणता होईल? हा सिंगल होम बेशनमध्ये होता. इथे काय केला की हे दोन वरच्या लाईन काढून टाकल्या, खालची आणि वरची दोन लाईन काढून टाकली. आता इथे बायपास होऊ शकत नाही. किंवा इफ अटॅकर अटॅक्स द पॅकेट फिल्टर अँड इफ द पॅकेट फिल्टर कॉम्प्रोमाइज टू द अटॅकर ॲट दॅट टाईम, अटॅकर हॅज टू फेस application gateway also. So direct connection between the internal host and the packet filter are avoided. इथे डायरेक्ट कनेक्शन होता आधी, आता इथे डायरेक्ट कनेक्शन ह्या ड्युएल होम बेशनमध्ये डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. द पॅकेट फिल्टर कनेक्ट्स ओनली टू द application gateway which in turn has a separate connection with the internal host. ह्या इंटरनल होस्टसोबत एक सेपरेट कनेक्शन असेल याचं ॲप्लिकेशन गेटवेसोबत आणि ॲप्लिकेशन गेटवेचं पॅकेट फिल्टरसोबत. सो इट इज नॉट इझी टू अटॅक बाय द अटॅकर डायरेक्टली द होस्ट. अटॅकर पहिले पॅकेट फिल्टरला अटॅक करेल. इफ इट इज कॉम्प्रोमाइज देन application gateway is there. It is not actually compromise होण्याचा प्रश्नच येत नाही. That is the main function of the firewall to protect the inbound and outbound. Therefore, if the packet filter is successfully attacked,
ओनली द ॲप्लिकेशन गेटवे इज विजिबल टू द अटॅकर, द इंटरनल होस्ट आर प्रोटेक्टेड. तर इथे हा जरी अटॅक केला याला तरी ॲप्लिकेशन गेटवे इथे त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी, इंटरनल नेटवर्कला त्या होस्टला प्रोटेक्शन देण्यासाठी तिथे अवेलेबल असेल, जो की मागच्या सिंगल होम बेशनमध्ये तो अवेलेबल नव्हता. तिसरा आहे स्क्रीन सबनेट फायरवॉल. ह्या स्क्रीन सबनेट फायरवॉलमध्ये पहा आता थोडासा बदल केलेला आहे. इन बिटवीन द इंटरनल नेटवर्क अँड ॲप्लिकेशन गेटवे there is another packet filter. That means 2 packet filter are there. So in between the 2 packet filter there is application gateway. तर इथे सिक्युरिटी अजून स्ट्रॉंग केल्या गेली. तर इथे आता ड्युएल होम बेशन सारखंच आहे, फक्त एक एक्स्ट्रा पॅकेट फिल्टर इथे ॲड केलेला आहे. सो 2 पॅकेट फिल्टर्स आर युज्ड, वन बिटवीन द इंटरनेट अँड द ॲप्लिकेशन गेटवे, इंटरनल गेटवे आणि ॲप्लिकेशन इंटरनेट अँड ॲप्लिकेशन गेटवे, याच्यामध्ये हा पॅकेट फिल्टर असेल एक, आणि दुसरा आहे ॲप्लिकेशन गेटवे आणि इंटरनल नेटवर्क. असे 2 पॅकेट फिल्टर्स इथे यूज केले जातील. द अटॅकर डज नॉट कम टू नो अबाउट द इंटरनल नेटवर्क, कारण की इंटरनल नेटवर्क फार आतमध्ये आहे आता, अनलेस इट ब्रेक्स इंटू बोथ द पॅकेट फिल्टर. दोन्ही पॅकेट फिल्टर जोपर्यंत ब्रेक होत नाहीत तोपर्यंत ह्या नेटवर्कपर्यंत तो रीच होऊ शकत नाही. सोबत एक ॲप्लिकेशन गेटवेसुद्धा आहे. तर हे अटॅक जरी केला तरी तो इथे तुमचा इंटरनल नेटवर्क हा सिक्युअर राहतो ह्या स्क्रीन सबनेट फायरवॉलमध्ये. पुढचा पॉईंट आहे याच्यामध्ये आपण लिमिटेशन्स ऑफ फायरवॉल. 3च लिमिटेशन्स आपण इथे देऊ शकतो. इनसाइडर इंट्रुजन, बाहेरचे आपण प्रोटेक्ट करू, बाहेरचे काही जे अटॅक्स असतील ते प्रोटेक्ट करू आपण बाय अप्लाइंग द फायरवॉल. बट व्हॉट अबाउट द इंटरनल अटॅकर्स, आतमधलेच अटॅकर जर का अटॅक करत असतील तर युअर फायरवॉल कॅनॉट प्रोटेक्ट. फायरवॉल कॅनॉट प्रोटेक्ट द इनसाइडर इंट्रुजन. तर इनसाइडर इंट्रुजन फायरवॉल प्रोटेक्ट करू शकत नाही. डायरेक्ट इंटरनेट ट्रॅफिक, जसं आपण ते सुरुवातीला पाहिलं होता सिंगल होम बेशनमध्ये, की डायरेक्ट इंटरनेट ट्रॅफिक जर का तिथे दिला असेल एखादा फायरवॉलला बायपास करून, सो फायरवॉल कॅनॉट प्रोटेक्ट द इंटरनल नेटवर्क. ॲज वेल ॲज फायरवॉल कॅन प्रोटेक्ट द इनबाउंड अँड आउटबाउंड पॅकेट्स बट कॅनॉट व्हायरस अटॅक तिथे तो थोपवू नाही शकत. व्हायरस अटॅक तो अवॉइड करू शकत नाही, बिकॉज फायरवॉल नेव्हर कम्स टू नो व्हॉट इज इनसाइड द पॅकेट. व्हायरस हा पॅकेटच्या आतमध्ये राहू शकतो, अटॅच केलेला असू शकतो, तर तो फायरवॉल त्याला जेन्युइन केस म्हणून किंवा त्याला जे काही फिल्टरमध्ये आपण लावलेला आहे त्याचा जो काही रूल लावलेला आहे त्यानुसार तो त्याला आतमध्ये एंट्री देईल किंवा बाहेर त्याला आउट जाऊ देईल. सो द फायरवॉल कॅनॉट प्रोटेक्ट द व्हायरस. आता फायरवॉल कुठे यूज केला जाईल? हा मोस्टली व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कमध्ये आपण पाहतो, किंवा आपल्या नेटवर्क सिम्पल नेटवर्कमध्ये सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो. तर तुमच्या सिलेबसमध्ये ॲक्च्युली हा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हा दिलेला नाही आहे, पण फायरवॉल आहे. तर फायरवॉल हा आपण 2 नेटवर्कमध्ये कसा यूज करू? 2 नेटवर्क आहेत, त्या 2 नेटवर्कमध्ये आपल्याला फायरवॉल यूज करायचे आहे. तर तो कसा यूज होईल तर ते पाहू आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कमध्ये. जेव्हा हे स्ट्रक्चर तयार होते 2 नेटवर्कचं युजिंग द फायरवॉल, ॲक्च्युली दॅट गोज अंडर द सिक्युरिटी, दॅट इज लास्ट युनिट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. पण VPN पण आपण इथे पाहून घेऊ. आपण IPsec सोबतच हा VPN सुद्धा इथे ॲक्च्युली लास्ट युनिटमध्ये येतो. पण फायरवॉल आहे तर आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क काय ते पाहून घेऊ. व्हॉट इज दिस व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क? इज अ प्रायव्हेट नेटवर्क कनेक्शन दॅट ऑकर्स थ्रू अ पब्लिक नेटवर्क. म्हणजेच काय की आपल्याला माहिती आहे पब्लिक नेटवर्क सिक्युअर आहे का प्रायव्हेट नेटवर्क सिक्युअर आहे? येस, डेफिनेटली प्रायव्हेट नेटवर्क इज मोर सिक्युअर दॅन पब्लिक नेटवर्क. मग पब्लिक नेटवर्कला यूज करायचा आणि एक प्रायव्हेट नेटवर्क एस्टॅब्लिश करायचा, सो दॅट बिकम्स सिक्युअर.
तर पब्लिक नेटवर्कमध्ये आपला एक प्रायव्हेट नेटवर्क जर एस्टॅब्लिश केला तर त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हा जास्त सेक्युअर्ड आहे या पब्लिक नेटवर्कपेक्षा, बिकॉज दॅट वर्क्स ओव्हर द प्रायव्हेट नेटवर्क. VPN can be used to connect LAN together across the internet or other public network. आता इथे दोन LAN कनेक्ट करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंपनीचे किंवा सेम कंपनीचे दोन LAN असतील तर आपण तिथे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की आपले दोन ऑफिसेस आहेत, एक अमरावतीमध्ये आहे आणि एक नागपूरमध्ये आहे, आणि मला काय करायचं आहे, हे दोन्हीही नेटवर्क एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत. प्रायव्हेट नेटवर्क आहेत दोन, एक आहे माझं अमरावतीमध्ये आहे आणि एक नागपूरमध्ये आहे किंवा एक दिल्लीमध्ये आहे, जिथे मला दोन्ही नेटवर्क हे एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत. तर दोन्ही नेटवर्क हे मी कनेक्ट कसे करणार आहे ना, एक तर केबल टाकावी लागेल मला पूर्ण, कारण की माझं प्रायव्हेट नेटवर्क आहे ना ते, तर मला केबल टाकावी लागेल. तर केबल न टाकता मी काय कारण दॅट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. मग मी काय करतो, मी पब्लिक नेटवर्कला यूज करतो. पब्लिक नेटवर्कसोबत त्याला बाइंडअप करतो आणि बाइंड केल्यानंतर मी त्या दोन प्रायव्हेट नेटवर्क मी कनेक्ट करतो. मग त्यासाठी मला फायरवॉलची गरज पडेल. एक फायरवॉल अमरावतीमध्ये असेल, एक फायरवॉल नागपूरमध्ये किंवा दिल्लीमध्ये असेल, आणि दोन्ही फायरवॉल एकमेकांना कनेक्ट केल्या जातील पब्लिक नेटवर्क थ्रू, दॅट इज थ्रू द इंटरनेट. सो व्हेन सच स्ट्रक्चर ऑकर्स, such structure we get, that is called as virtual private network. फॉर एक्झाम्पल हा एक अमरावतीमध्ये नेटवर्क आहे माझा, नेटवर्क 1, जिथे फायरवॉल पण आहे, आणि एक दुसरा नेटवर्क आहे नागपूर किंवा दिल्लीमध्ये. हा दुसरा एक नेटवर्क आहे माझा, दुसरा सिच्युएटेड फार अपार्ट फ्रॉम इच अदर, एक नागपूर आणि एक अमरावती, किंवा एक अमरावती आणि एक दिल्ली. समजा हा अमरावतीमध्ये आहे, हा दिल्लीमध्ये आहे, आणि मला दोन्ही नेटवर्क, माझे दोन्ही प्रायव्हेट नेटवर्क आहेत, हे दोन्ही प्रायव्हेट नेटवर्क मला कनेक्ट करायचे आहेत. तर माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे. एक तर मला पूर्ण केबल इथे टाकावी लागेल पूर्ण ह्या नेटवर्कपासून तर ह्या नेटवर्कपर्यंत, जे इम्पॉसिबल आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, इथे दुसरा ऑप्शन आहे माझ्याकडे, आय कॅन यूज द ऑलरेडी अवेलेबल पब्लिक नेटवर्क and connect these two private networks. So I have two firewalls. Now I cannot connect two networks, I am connecting two firewalls, and obviously one firewall having one network, another firewall having another network, so obviously we can say two networks are get connected to each other, though they are private network. दोन प्रायव्हेट नेटवर्क आहेत, आणि इथे आपण म्हणतो त्याला VPN टनेल. मी इंटरनेट यूज करतो, पब्लिक नेटवर्क यूज करतो, आणि तिथून मी डेटा पाठवतो. तर आपण याला लास्ट चॅप्टर दॅट इज 5th चॅप्टरमध्ये आपण त्याला डिटेलमध्ये पाहू, टनेल काय आहे ते IPsec प्रोटोकॉलमध्ये. तर इथे VPNचा प्रोटोकॉल आपल्याला यूज करावा लागतो, जो की त्या IP ॲड्रेसला प्रोटेक्ट करतो, कारण की डेटा कसा पाठवला जाईल, वाया IP ॲड्रेसेस. So here, for example, these two networks are there, network 1, network 2, two firewalls are there, firewall 1, firewall 2 for two different networks. आणि इथे VPN tunnel through मला डेटा पाठवायचा आहे. सपोज कम्प्युटर X is there which wants to transmit the data to computer Y from two different networks. दोन नेटवर्ककडे मला पाठवायचं आहे. So the host X on this network 1 sending information or data to host 2, host Y of second network. So host इथे काय करेल, तो host X creates the packet create करेल, insert its own IP address त्यात टाकेल ॲज द सोर्स IP ॲड्रेस, कारण की त्याला माहीत आहे पॅकेटचा आपले दोन सेक्शन असतात, एक सोर्स IP ॲड्रेस आणि दुसरा डेस्टिनेशन IP ॲड्रेस. तर सोर्स IP ॲड्रेस त्याला टाकेल, आणि अँड द IP ॲड्रेस ऑफ द होस्ट Y, पुढच्याचा IP ॲड्रेस टाकावा लागेल, दॅट इज द डेस्टिनेशन IP ॲड्रेस. म्हणजे काय होईल, पहिले सोर्स IP ॲड्रेस, दुसरा डेस्टिनेशन IP ॲड्रेस. ह्या पॅकेटमध्ये असेल ह्या पद्धतीने, हा सोर्स ॲड्रेस झाला, हा सोर्स ॲड्रेस आहे, आणि हा डेस्टिनेशन ॲड्रेस, हा सोर्स ॲड्रेस, हा डेस्टिनेशन ॲड्रेस.
आणि हे बाकीचे हेडर्स आणि ॲक्च्युअल डेटा आहे तो असेलच तो. हा एक असा पॅकेट क्रिएट करेल. कोण क्रिएट करेल? एक्स. त्यानंतर धिस पॅकेट रिचेस फायरवॉल 1. हा इकडून काय करेल? हा पॅकेट पूर्ण तो रिच होईल इथे ह्या फायरवॉल 1ला. फायरवॉल 1 नाव ॲड्स न्यू हेडर. फायरवॉल 1नी त्याला ॲक्सेप्ट केला. एक्सकडनं जो काही डेटा पॅकेट आला होता तो ॲक्सेप्ट केला आणि नंतर फायरवॉल काय करतो? त्याला स्वतःचा IP ॲड्रेस तिथे ॲड करेल. सो द IP ॲड्रेस ऑफ फायरवॉल 1 इज नाव सपोज F1. सपोज त्या फायरवॉल 1चा IP ॲड्रेस काय आहे? F1 आणि फायरवॉल 2चा IP ॲड्रेस काय? F2. ऑल्सो इट चेंजेस द डेस्टिनेशन ॲड्रेस फ्रॉम होस्ट Y दॅट इज F2 अँड परफॉर्म्स एन्क्रिप्शन. नंतर इथे काय होईल? एन्क्रिप्शन परफॉर्म करेल. हा आपला पॅकेट होता. हा पॅकेट त्यानंतर हा पॅकेट आपला इथे हा काय करेल? फायरवॉल 1 ह्या पूर्ण पॅकेटला, ह्या पेलोडला स्वतःचा IP ॲड्रेस देईल आणि डेस्टिनेशन IP ॲड्रेस टाकेल. F1 काय असेल? सोर्स ॲड्रेस. दुसरा काय आहे? F2 काय आहे? डेस्टिनेशन ॲड्रेस आणि ॲडिशनल हेडर्स ऑफ फायरवॉल. म्हणजे फायरवॉल 1चा हा ॲड्रेस आणि हा फायरवॉल 2चा ॲड्रेस हा कोण टाकतो? फायरवॉल टाकतो. कारण की एक्सनी काय केला? तो पॅकेट हँडओव्हर करून टाकला फायरवॉल 1ला. नाव फायरवॉल 1ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो स्वतःचा IP ॲड्रेस टाकेल ॲज अ सोर्स ॲड्रेस आणि कोणाला पाठवायचा आहे? तो फायरवॉल 2ला पाठवायचा आहे. तो फायरवॉल 2चा डेस्टिनेशन ॲड्रेस, त्याचा IP ॲड्रेस म्हणजेच काय? डेस्टिनेशन ॲड्रेस. असा पूर्ण कंप्लीट पेलोड तो इंटरनेटवर सेंड करेल. सो सेटिंग डिपेंडंट एन्क्रिप्शन अँड ऑथेंटिकेशन्स. नंतर काय करेल? हा पॅकेट रीच होईल फायरवॉल 2कडे. मग फायरवॉल 2कडे जेव्हा तो पॅकेट आला तर फायरवॉलकडे जेव्हा पॅकेट येतो तेव्हा काय होईल? फायरवॉल 1चा ॲड्रेस पण आहे, फायरवॉल 2चा स्वतःचाही ॲड्रेस आहे आणि सोबत एक्सचा पण ॲड्रेस आहे आणि वायचा पण ॲड्रेस आहे. तर फायरवॉल 2 काय करतो? त्याचे जे बाहेरचे ॲड्रेसेस आहेत म्हणजे काय? फायरवॉल 1चे आणि फायरवॉल 2चे ॲड्रेस तो काढून टाकतो, डिस्कार्ड करून टाकतो अँड परफॉर्म्स द ॲप्रोप्रिएट डिक्रिप्शन. त्याला तो डिक्रिप्ट करतो कारण की यांनी इनक्रिप्ट केलं होतं. फायरवॉल 1नी इनक्रिप्ट केलं होतं. फायरवॉल 2 त्याला डिक्रिप्ट करेल आणि जे काही त्याला क्रिप्टोग्राफिक फंक्शन्स लावायचे असतील तो लावेल आणि त्याला डिक्रिप्ट करेल. तर इथून त्याला त्याचा ओरिजिनल जो पॅकेट आहे जो एक्सनी पाठवला होता वायला फायरवॉल 1ला तो फायरवॉल 2ला मिळेल. तर हे ह्या पद्धतीने असं फंक्शन चालते. आता इथे जर काय ह्यामध्ये जर काय एखादा अटॅकरने त्या अटॅक जरी केला तरी त्याला फक्त फायरवॉल 1 आणि फायरवॉल 2 याचेच ॲड्रेस मिळतात, त्याला एक्स आणि वायचे ॲड्रेस मिळत नाहीत. सो युअर पॅकेट इज सिक्युअर्ड. तर ह्या पद्धतीचे हा पूर्ण पॅकेट हा ट्रॅव्हल होतो ह्या इंटरनेटवर. F1, F2, अदर हेडर्स, XY, अदर हेडर्स अँड ॲक्च्युअल डेटा. तर हा डिक्रिप्ट केल्यानंतर तो XY जो काही वायचा ॲड्रेस असेल तो त्याला मिळेल फायरवॉल 2ला. नाव फायरवॉल 2 सेंड्स दॅट पर्टिक्युलर डेटा पॅकेट टू द Y होस्ट. सो हिअर 3 different protocols can be used by the virtual private network. One is PPTP. PPTP that is a point-to-point tunneling protocol. PPTP means point-to-point tunneling protocol. So that is actually used on Windows NT. Mainly support the VPN connectivity between the single user and a LAN. The PPTP कुठे यूज होतो? मोस्टली यूज्ड इन विंडोज NT. म्हणजे सर्व्हर जे काही असतील विंडोजचे ते विंडोजमध्ये PPTP हा यूज होईल, पॉईंट टू पॉईंट टनेलिंग प्रोटोकॉल. दुसरा आहे लेअर 2 टनेलिंग प्रोटोकॉल म्हणजे L2TP. आपण त्याला म्हणतो L2TP. तर हा L2TP इज कन्सिडर्ड ॲज द सिक्युअर ओपन स्टँडर्ड फॉर VPN कनेक्शन. It works for both combinations, user to LAN and LAN to LAN. It also includes IPsec functionality.
म्हणजे आय पी सिक्युरिटी हा एक प्रोटोकॉल आहे, तो हा L2TP मध्ये यूज केला जातो. तो दॅट इज लेअर 2 प्रोटोकॉल, टनेलिंग प्रोटोकॉल. आणि तिसरा आहे IPsec. IPsec दॅट कॅन बी यूज्ड इन आयसोलेशन. तर अशा पद्धतीने फायरवॉल कॉन्फिगर करून व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कमध्ये आपण त्याला यूज करू शकतो. सो दॅट एंड्स द firewall section. Next time we'll see in IDS, intrusion detection system.